पहिला चेंडू अगदी गोलंदाजी मार्कवर मिस्टर संजय. सजन हरपाळे या गोलंदाजाला आपण पाहताय. ऑन साइडला तगडा प्रहार. पहिल्या चेंडूवर सुरुवात कणखर आहे. हेमंत जाधव याच्या बॅटमधनं बिग ब्लास्ट. मॅक्झिमम 6. क्रिकेटर ही मात्र नेहमीच त्याची सरशी आहे. तर एकेंडने आपण पाहू शकाल हरहुन्नरी खेळाडू हेमंत जाधव. पहिल्या चेंडूवर काय कणखर प्रहार. ऑन साइडला वळवलं गेलं चेंडूला. स्कोरले क्लिअर केलं 6 धाब्यांकरिता. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा मानस, परंतु फुलरलिनची डिलिव्हरी सजन हरपाळे याला अगदी आपण पाहताय. चाणक्य गोलंदाज ही ओळख आहे सजन याची. कित्येक वेळा या गोलंदाजाला आपण पाहिलं असेल योग्य त्या पद्धतीने लाईन लेंथ हाताळत असताना, परंतु एकंदरीत यावेळेस थोडीशी आपण पाहिलेत पहिल्या चेंडूवर लाईन भरकटली होती. ऑन साइडला योग्य त्या पद्धतीने जागा बनवून खेळण्याचा मानस यशस्वी झाला, परंतु तदनंतरची डिलिव्हरी अगदी आपण पाहताय योग्य त्या पद्धतीने हाताळली. एक सिंगल आते स्ट्राईक रोटेट केली जाते. 7 अंकांवर धावफलक. संजय भोईर स्ट्राईकला फलंदाज. ऑन साइडला इंटू द गॅपमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते. उमेश वेगाने अगदी चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल, परंतु इन मोमेंटला चेंडू घरंगळत अगदी जमिनीला गुदगुल्या करत सरळ निघून गेलाय. 4 धाब्यांकरिता. बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. चौकार. धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 11 रन्स ऑन कार्ड. 11 अंकांवर ही धाव संख्या. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रोक होता. ऑन ड्राईव्ह खेळला गेला. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा हा मानस, जिथून सरळ चेंडू यष्टिरक्षकांच्या हातकंडामध्ये. लेंथ खूप महत्वाची असते मातीच्या खेळपट्टीवर, कारण की खडा खेळ हा मातीच्या खेळपट्टीवरच रंगताना हा सातत्याने आपण पाहिलाय. आणि योग्य त्या पद्धतीची सुशोभित अशी मातीची खेळपट्टी आज 5व्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहत आहे. अतिशय टणक झाले. फलंदाजाकरिता एक सुंदर अशी खेळपट्टी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. उमेश हो बीट केलं उमेशला. चेंडू सरळ निघून गेला 4 धाब्यांकरिता. आता ही ट्वँग ट्वँग मोमेंट. धावत पळत तर आले होते. जणू काय 1:07 लोकल ट्रेन सुटते की काय, आणि चेंडूने केला ओव्हरटेक. मिळतील धाबा 4. चौकार. 4 रन्स. मदतीने धावफलक 15 या अंकांवर. समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आपण पाहू शकाल. वीरेंद्र वीरू याला आपण पाहताय. चेंडूला जोपर्यंत उचलून फिरकी केली जाईल तत्पूर्वी या 2 धावा स्कोर कार्डवर. आता धावा येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी एक एंडने धावची धोण्याची दाट शक्यता होती, परंतु व्यवस्थित पद्धतीने पुढे धाडलं. यस नो वेट या 3 गोष्टींची अगदी कमतरता जाणवायला पाहायला मिळाली या कॉलिंगमध्ये. 2 धावाच मिळतील. दुहेरीच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. थोडासा नाखुश आहे सजन हरपाळे, कारण की एफर्ट्स दाखवणं खूप महत्वाची भूमिका होती. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जर गफलती कराल तर त्याचा परिणाम हा सोसन करावं लागेल, कारण की या अगोदरची मॅच आपण पाहिली संघर्ष स्पोर्ट्स बिनार आणि रायझिंग स्टार भुईशेतमध्ये. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आलेल्या त्या बहाल केलेल्या धावा आणि या परिपूर्ण शेवटच्या चेंडूला मात्र त्या गणल्या गेल्या, या सुद्धा आपण पाहिल्यात. 12 एक्स्ट्रा धावा मात्र त्या मॅच मध्ये गणल्या गेल्या. म्हणून प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे, आणि या क्रिकेटमध्ये एक एक धाव इज मोस्ट इम्पॉर्टंट. कित्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं की एक धावेनिशी संघांना पराभूत होताना कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम जरी असला ना तरी सुद्धा प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. जवळजवळ 300च्या आसपास प्रेक्षक वर्ग आज लाईव्ह पाहत आहेत. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सर्व अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून. कालचा दिवस खूप इम्पॉर्टंट होता. हनुमान जन्मोत्सव खूप थाटामाटाने अगदी साजरा केला गेला. चैत्र सप्तमीचा महिना म्हणायचं झाल्यानंतर एक वर्दळ असते. यात्रो समारंभ खूप मोठ्या प्रमाणात, लग्न समारंभ खूप मोठ्या प्रमाणात, परंतु क्रिकेट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय.
कारण की मागील सीझन जर आपण चेक केलं तर आतापर्यंत मात्र संपूर्ण काही संपलं होतं. बस आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून मार्च महिन्यामध्येच आपण टाटा बाय बाय केला होता. परंतु यंदाच्या पर्वामध्ये काहीतरी हे वेगळं पण, कारण की संघ वाढले, संघामधील खेळाडू वाढले, होप्स वाढल्या, अपेक्षा वाढल्या आणि हा खेळ खूप महत्त्वाचा ठरला गेला. चला थोडीशी घाई करा प्लीज. पहिलं षटक हाताळण्याकरिता जो वेळ घेतला गेला तो 5 मिनिटांचा. 10 मिनिटांमध्येच तुम्हाला तुमची 2 षटकं हाताळायची आहेत हे लक्षात असू द्या. अन्यथा शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर म्हणजे आतमध्ये घ्यावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत जाधव, स्ट्राईक एंडला फलंदाज. चांगली लाईन आहे हेमंतच्या अगेन्स्ट, मात्र ही लाईन कारगर सिद्ध होईल. ऑफस्टंपच्या बाहेर अगदी आपण पाहू शकाल इथून खूप चांगल्या लाईन मेंटेन केली जाते. सरळ चेंडू निघून गेला यष्टी रक्षक यांच्या हातकणामध्ये. सूरज या गोलंदाजाला आपण पाहताय. 17 अंकांवर हे धावफलक, 17 रन्स ऑन अ कार्ड. 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल सूरज कडव हा गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. सजन हरपाले अगदी थोडंसं क्षेत्ररक्षण फिरवत असताना एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक यावेळेस शॉर्ट कव्हर पॉइंट रिझर्व्हमध्ये स्थित केला गेलाय आणि डीपमध्ये अगदी प्रोटेक्शन घेतलंय. वायडिश एक्स्ट्रा कव्हर हे क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. ऑन साईडला फुल ऑर्लेनची डिलिव्हरी परिपूर्ण अक्रॉस द लाईनने उचलण्याचा हा माणस होता फलंदाज हेमंत जाधव याचा. बीट झाले सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता अगदी पाहायला मिळतंय. डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी, कंट्रोलयुक्त गोलंदाजी करण्याचा हा माणस वाघोबा स्पोर्ट्स उसगाव संघ आपण पाहताय आज पुन्हा एकदा प्रयत्नशील असतील. महत्वाचे अगदी हातखंडा आकारावा लागेल. एक सिंगलच्या मदतीने धावफलक 18 रन्स ऑन अ कार्ड. शरापासून दूर आहे. वाईटचा इशारा येईल. पंच पुन्हा एकदा वळतील. वाईटच्या इशारानंतर एक धाव अतिरिक्त ही स्कोर कार्डवर मिळेल. 20 या अंकांवर 19 या अंकांवर हे धावफलक. 19 रन्स ऑन अ कार्ड. 19 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. खूप चांगलं क्वालिटी नेटवर्क प्रो प्ले अगदी दाखवत असताना प्रत्येक चेंडूकडे एक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतंय. योग्य त्या मानसिकतेने खेळ होतोय प्रत्येक खेळाडूंकडनं. सॉफ्ट हँड खेळलाय. ड्राईव्हचा फटका आहे. सुंदर फटका अगदी आपल्याला पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत फील्ड होईल एक सिंगल धावेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने सिंगलच्या साह्याने धावफलक 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर आहे धावफलक. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. डीजेबी स्पोर्ट जाधवपाडा आणि चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा दोन्ही संघांनी रेडी राहायचंय, सुसज्जित राहायचंय. दुसऱ्या फेरीला यानंतर त्वरित सुरुवात होणार आहे. हा असेल पहिला सामना. त्यानंतर दुसरा सामना होईल दुसऱ्या फेरीतील किमेलबन कर्जून आणि गावदेवी अमराईब. तदनंतर संघर्ष स्पोर्ट्स बिनारचा संघ चालू सामन्यातील विजयी संघाशी खेळताना पाहायला मिळणार आहे. ऑन साईडला चांगला फटका, सरळ चेंडूला फेकून दिले मिड विकेट, सीमारेषा पार. उमेश भावर पाहतच राहिले. चेंडू गॅदर होतोय. 6 रन्स 6. सभोवताली ताबा घ्यायचा आहे कारण की खेळाडू जात आहेत त्या दिशेने चेंडू आणण्याकरिता. चला जे व्हॉलेंटियर्स आहेत आई गावदेवी पाचरुका, चला आपण छत्र छायेखाली जाऊन बसा जेणेकरून चेंडू त्या दिशेने जाईल. आपण मैदानाच्या दिशेने लवकरात लवकर फेका. 26 या अंकांवर धावफलक. 26 रन्स ऑन अ कार्ड. 26 धावा या स्कोर कार्डवर लागलेत. सूरज कडव लाईन योग्य राहिली होती परंतु यावेळेस हलकीशी लेंथ बिघडली आणि 6 धावा. आउटसाइड ऑफ फाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर पुन्हा एकदा मिळेल. एक अतिरिक्त धावीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 27 या अंकांवर चेसिंग होत आहे या खेळपट्टीवर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. म्हणून म्हटलं की आजच्या दिवसामध्ये फलंदाजांकरिता पोषक अशी खेळपट्टी ही बनले. कमीत कमी षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा हा माणस. पुन्हा एकदा ऑन द राईज. बॅकलिपचा व्यवस्थित उपयोग. मिनी हेलिकॉप्टर लँड झालंय. वाईडिश कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मध्यात. बिग ब्लास्ट 6.
जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. पण परमेश्वरावर सदा विश्वास असणं ही सुद्धा खूप महत्वाची बाब. खूप सुंदर असं साई गीत आपण पाहत आहे डीजे सागरच्या माध्यमातून अगदी वाजवलं गेलं. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर पालखींचं नियोजन केलं गेलं आणि अगदी आपण पाहत आहे खूप सुंदर पद्धतीने अगदी पायी पायी चालत साईना मुखी बोलत मात्र पालख्या त्या दिशेने पोहोचल्या आणि सुखरूप रीतीने मात्र तो पालखी सोहळा पार पाडला. बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. कव्हर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. चेंडूला उचलून फेकी केली जाईल. एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 34 या अंकांवर ही धावसंख्या. 34 रन्स ऑन कार्ड. वीरेंद्र या गोलंदाजाला आपण पाहत आहे. एक उंचकुरा गोलंदाज, चांगली गोलंदाजी करण्याकरिता अगदी त्याची ओळख आहे. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरनं फोर्स केल्या चेंडूला कव्हर पॉइंट सीमारेषा पार. नो चान्स फॉर द फिल्डर. मिळतील धाबा 4. ऑफ साईडला क्रॅकिंग स्ट्रोक. चौकार. या 4 धाबा येत आहेत आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 38 रन्स ऑन कार्ड. 38 या अंकांवर आता विथ द मेरिट खेळले हेमंत जाधव आणि 4 धाबा अगदी जॉईंट होत असताना 38 या अंकांवर स्कोर कार्ड. एक चांगल्या धावसंख्येकडे मार्गस्थ होत आहे तिरंगा तिल्लेर हा संघ. यावेळी 7 मध्ये चेंडू आपण पाहू शकाल. हा रॉंग वन होता वीरेंद्र याचा. त्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं गेलंय. जोपर्यंत उमेश येतोय गॅदर करण्याकरिता 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळतील. दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी आहे ते म्हणजे 40 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. एक चांगली धावसंख्या. मंद मंद पावलांनी रवींद्रजी भोई या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांच्या माध्यमातून सुंदर अशा कोल्ड्रिंकची व्यवस्था या उन्हाळ्याच्या झळाल्यामध्ये केली गेली. तेच गोड व्यक्तिमत्व मंद मंद पावलांनी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 40 धावा स्कोर कार्डवर. डान्सिंग ऑफ द ट्रॅक खेळाय चांगला स्ट्रोक आहे. त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक स्थित आहे. चेंडूला अगदी अलीकडे रोखलं गेलंय. तोपर्यंत पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या मदतीने 42 या अंकांवर धावफलक. चांगले पार्टनरशिप बिल्ड झाले. 3-4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. वीरेंद्रच्या अगेन्स्ट मात्र प्रतिहल्ले चढवणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. कारण की मी म्हटलं उंचकुरा गोलंदाज आपल्या खांद्याच्या जोरावर नेहमीच एक चांगली गोलंदाजी करण्याकरिता त्याची खासियत राहिली. स्विच इट खेळण्याचा अगोदर मानस दाखवला परंतु अगदी हा फटका फसलाय की काय. यस इट इज. विकेटचे इथे झाले पतन. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का तंबूच्या आशेला परंतु चांगला नॉक. हेमंत जाधव अगदी आपल्या संघाला एक चांगली सुरुवात आणि एक सेफ झोन मध्ये एक धावसंख्या नेऊन ठेवलंय. 42 या अंकांवर हा बसेल पहिला धक्का. थँक्यू. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत आहे 42 या अंकांवर हे धावफलक. 42 रन्स ऑन अ कार्ड. खूप चांगल्या पद्धतीने अगदी हा स्ट्रोक होता परंतु एलिव्हेशन होतं जास्तीत जास्त. डिस्टन्स काढू शकला नाही. हवेचा प्रचंड झुणूक दक्षिण ते उत्तर अशी हवा आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम चेंडू वीरेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी आपण पाहत आहे वाईडचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. लाईन बिलॉंग टू द अंपायर. फॉलो तर केलं होतं वीरेंद्र याने. आकुडप्याची लेंथ होती. बाउन्स हा व्यवस्थित पद्धतीने मिळाला या गोलंदाजाला. एक अतिरिक्त धावे स्कोर कार्डवर मिळेल. 43 या अंकांवर धावफलक अगदी आपण पाहत आहे. खूप चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी करण्याची मानसिकता वीरेंद्र. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शेवटचा अंतिम चेंडू ऑन साईडला जोरकस मारण्याचा अगदी हा प्रयत्न उमेश भावर त्या दिशेने जात आहेत. आज उमेशची थोडंसं क्षेत्ररक्षण जे आहे ना ते विखुरलेलं पाहायला मिळालं. सुरुवातीमध्ये मिस्टेक झाल्या. मिस्टेकचा परिणाम हा मात्र धावेंच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतोय. इथून पहिल्या इनिंगचा खेळ झाला अगदी समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक 45 या अंकांवर म्हणजे अगदी 15ची सरासरी ही मेंटेन केली गेली आणि अगदी एक चांगली फलंदाजी ज्यामध्ये 28 धावेंचं महत्त्वाचं योगदान 10 चेंडूंमध्ये हेमंत जाधव याने दिलं तर 12 धावेंचं योगदान मिस्टर संजय भोईर याने दिलं तर 2 धावेंचं योगदान प्रमोद याने देत असताना या स्पेलमध्ये आपण पाहू शकाल एक चांगलं षटक
कारण की असं वाटलं की धावसंख्या 50+ होते की काय, परंतु वीरेंद्र याची हीच ताकद आहे. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याने हाताळली आणि जिथे आपण पाहू शकाल 45 या अंकापर्यंत थांबवले. या इनिंगमध्ये आपण पाहताय 3 वाईटच्या स्वरूपाने धावा आल्या, 3 एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा आल्या आणि आतापर्यंत 45 या अंकांवर धावफलक अगदी पाहायला मिळते. 46 धाब्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे. आता 46 धाब्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणे योग्य. नाण्याची पहिली बाजू आपण पाहिलंय, नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे सुद्धा वळणार आहोत. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक आणि तदनंतर आपण टॉसच्या दिशेने चला. डीजे बी स्फोट जाधव पडा आणि चिडोबा स्फोट जांभूल पडा. टॉस केला जाईल. आपण पाहू शकाल फ्लेक्स दाखवले जातात. हसमुख भाई, अरविंदजी पिंपलिया, जयजी कासार यांचा सुद्धा फ्लेक्स आपण पाहत आहे. दत्ताजी वरडा यांना सुद्धा आपण पाहू शकाल. निसारजी भाई आहेत. तदनंतर अश्विनीजी परेड यांना सुद्धा आपण पाहत आहे. राजेशजी पागी, राजेश रघुनाथजी पाटील, विद्यमान माजी आमदार सुरेशजी वरडा यांना सुद्धा आपण पाहू शकाल. रमेशजी वरडा आहेत. शिलोनजी धोदडे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. सदस्य ग्रामपंचायत भादाने रवींद्रजी भोई यांना सुद्धा आपण पाहत आहे. नितीनजी सापटे यांना अगदी आपण पाहत आहे. दिनेशजी धोदडे, युवा कार्यकर्ते मानीचा बाडा, बालारामजी परेड, माजी सरपंच भादाने, हसमुख भाई यांना अरविंदजी पिंपलिया प्रमुख मान्यवर हे संपूर्ण आपण पाहत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे फ्लेक्स अगदी ऑनगोईंग यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा प्रोप्ले लाईव्ह नेटवर्क दाखवत असताना चला या टॉसच्या दिशेने आपण गेलेले आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी विराज वरडा आणि प्रल्हाद समोसा यांना पण अगदी पाहत आहे आणि रवींद्रजी भोई यांच्या शुभ हस्ते केला जातोय हा सुंदर असा गोल्ड कॉइन हेड अँड टेल असा कॉल होईल. कुठला संघ नाणेफेकीचा कॉल जिंकणार आहे हे सुद्धा पाहणे योग्य. सो हेड अँड टेल असा कॉल झालेला आहे. त्या दिशेने अगदी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय चिडोबा स्पोर्ट जांभूलपडा या संघाने आणि हेच अगदी पाहायला मिळते. टॉस जिंका, फलंदाजी घ्या. सो इथून गोलंदाजी करावी लागणार आहे डीजेपी स्पोर्ट जाधवपडा या संघाला. थँक्यू सो मच. विद्यमान सरपंच काळूरामजी मेंगाळ या ठिकाणी ऑनगोईंग यूट्यूबच्या माध्यमातून ते सुद्धा जॉईन झालेत आणि बेस्ट ऑफ लक तिरंगा तिल्लेर संघाकरिता. उमेशजी दास जाधव हे सुद्धा आपण पाहू शकाल जॉईन आहेत. प्रशांत चौधरी, महेंद्र समोसा या संघाकरिता अगदी शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच प्रशांत चौधरी. बाबू आईगावदेवी स्पोर्ट्स पाचरुका आयोजित आईगावदेवी चषक 2025 हे जानदार आणि शानदार आयोजन अगदी आपण पाहत आहे. आज फायनल डे आहे या स्पर्धेचा. खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धेची सुरुवात आपण पाहिली बुधवारपासनं आणि जिथून आज रविवारचा दिवस आणि या रविवारच्या दिवसामध्ये भरगच्च अगदी प्रेक्षकांचं अगदी आपण पाहू शकाल एक साथ आणि प्रतिसाद मिळालाय आणि जसजसं सत्र हे पुढे जाईल तसं या स्पर्धेची जी उत्कंठ आहे ती शिगेला पोचताना पाहायला मिळणार आहे. पाठलाग करायचा आहे 46 धाब्यांचा. आता हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे सुद्धा पाहणं योग्य. 45 धावा तर लागल्यात. आता या 46 धाब्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणं योग्य. गोलंदाजी मार्कवर हेमंत जाधव तर 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने सजन हरपाळे आणि उमेश भावर. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. मयूर भोईर पाठलाग करतायत. नो मान्स लँडमध्ये चेंडू पडलाय. चेंडूला अजून फील्ड करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी 2 धाबा अगदी या सजन हरपाळे याच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. ऑन दी मार्क होतोय सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्या 2 रन्स ऑन अ कार्ड. दोन्ही अंकांवर ही धावसंख्या अगदी पाहायला मिळत आहे. आता इथून कंट्रोल खूप महत्त्वाचा असेल कारण मी म्हटलं की आज रनचेस होतोय कारण की एक क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात आज फलंदाजाच्या माध्यमातून. क्रिकेटचं शेवटचं अक्षर टॅलेंटला अनुसरून आज खेळ केला जातोय. आउटसाइड ऑफ आहे. जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने टाकण्याचा हा माणस हेमंत जाधव याचा अगदी आपण पाहत आहे. एकत्रित धावी स्कोर कार्डवर वाईटच्या रूपाने जॉईंट होईल. 3 अंकांवर हे धावफलक 3 रन्स ऑन अ कार्ड. रोहन भुयाळच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आल्यात तिरंगा तिल्लेर संघाला. थँक्यू सो मच. बरेच प्रेक्षक वर्ग हे जॉईन झालेत. स्लाइस करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहू शकाल यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. प्रत्येक डॉट बॉल खूप महत्वाचा असेल. 3 अंकांवर आतापर्यंत हे स्कोर कार्ड पाहायला मिळेल.
3 फॉर नन. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल हेमंत जाधव. कोलवरले त्यावेळेस जाग्यावरून खेळण्याचा मानस पहा. जास्तही पुढे गेले नाही, जास्तही मागे आले नाही. खूप चांगल्या पद्धतीचा हा चेंडू आपण पाहू शकलात. जिथे खोलवर अगदी हाताळली गेली ओव्हर द विकेटने करण्याची मानसिकता योग्य पद्धतीने. सुरेख पद्धतीने चेंडू रिलीज झाला. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज सजन हरपाले याचा म्हणून बीट झाले. समोरच्या दिशेने खेळलाय अविनाश यांना आपण पाहू शकाल त्या दिशेने स्थित आहेत. चेंडूची उचलून फेकी केली जाते. एक सिंगल धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे. 4 रन्स ऑन गार्ड. 4 अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 रन्स ऑन गार्ड. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर ही धावफलक. एक चेंडू वाईट हाताळला गेला होता म्हणजे 4 धावा या स्कोर कार्डवर आहेत. फटका बसला हवेमध्ये. चेंडू झेल महत्वाचा असेल कारण की हा झेल आहे उमेश याचा. अविनाश एरंडे याच्या हातकंडामध्ये हा सुरेख झेल विसावला. विकेटचं झालंय ते पतन. पहिला धक्का तंबूच्या आशयाला. आज परिपूर्ण सुरुवातीपासून स्ट्रगल पाहायला मिळाला उमेशाचा आणि हा स्ट्रगल झालाय समाप्त. फलंदाज बाद. अरे फटका हवेमध्ये होता आणि त्या दिशेने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक चांगलं कॉन्सन्ट्रेट ठेवलं अविनाश एरंडे याने आणि योग्य तो झेल परिवर्तित झाला. विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर वीरेंद्र या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. एक लेफ्ट हँडर. आता वीरेंद्रवर परिपूर्ण ही मदार असेल कारण की उमेशकडे बऱ्याच होप्स होत्या. त्या होप्स पुन्हा एकदा मावळतीच्या मार्गावर गेल्या म्हणून क्रिकेटमध्ये आलेला एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे आणि या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमचं वैयक्तिक कामगिरी ही नेहमीच ठरवत असते. पण आयुष्यात क्षेत्र कुठलंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे. म्हणून मेहनत करणं खूप महत्वाची भूमिका आहे. जिद्द चिकाटीने संघर्षातून वाट शोधणं ही खूप महत्वाची भूमिका ठरलंय. हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. विकेट मिळाले. कॉन्फिडन्स वाढेल. ओहो ऑन साईडला दिशा दर्शवण्याचा प्रयत्न. लेग ग्लास करण्याच्या प्रयत्नांमध्ये अगदी आपण पाहताय ब्लॉक हॉल करून बसले स्वतःला. यस ट्रॅक केला जात आहे. डिस्ट्रॉय. ही महत्वाची विकेट. 2 महत्वाचे गडी बाद केलेत कारण की ज्यामध्ये पोटेन्शियल होतो तो वीरेंद्र झालाय बाद. कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. डकवर बाद. फर्निचर केलं जातं. डिस्ट्रॉय. फलंदाज बाद होईल. पण बाद आहे. नव्याने गोलंदाजी मार्कवर नवतरुण उभारता सितारा आहे. टॅलेंटला शोधणे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करा. लेन चांगली राहिला. योग्य ती लेन. बॅटची हलकीशी एज. आता सजन हरपाले याची बारी. तिन्ही फलंदाजाने निराशाजनक कामगिरी केले. आणखी एक विकेटचं होईल इथे पतन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. वाघोबा स्पोर्ट्स उसगाव या संघाला लागलेला आणखी एक झटका.
विकेटचं इथे पतन झालंय. कुठलाही फलंदाज तग लावून ठेवत नाहीये आणि त्याचंच कारण आहे आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी हाताळली गेले आणि भावेशने निराश केलं नाहीये. पहिल्या चेंडूवर अगदी एक दर्जेदार विकेट, हलकीशी बॅटची स्निक लागली आणि विकेट मिळत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा भावेश इथून सुसज्जित होईल. चांगली लाईन, ही आहे लेंथ, ही आहे लाईन. म्हणून स्वतःचं महत्व हे खेळाच्या माध्यमातून ओळखायला शिका आणि तेच योग्य पद्धतीने आपण पाहत आहे. योग्य ती दिशा, योग्य ती लेन, चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज झाला. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकडामध्ये योग्य गोलंदाजी होत असताना भावेशच्या माध्यमातून वाईटचा इशारा येईल. यावेळेस अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले, ते म्हणजे 5 अंकांवर. चैत्या आहेडा खोनपाडा यांच्याकडनं विकेट जी घेतली आहे, 50 रुपयांचं कॅश प्राइज. चैत्याजी कारेला यांच्या माध्यमातून 50 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झाले. थँक्यू सो मच. डॉट बॉल येईल. डॉट बॉल आल्यानंतर अगदी आपण पाहत आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भावेश जात असताना पाहायला मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि तिन्ही चेंडूंमध्ये आपण पाहत आहे जी लेंथ आहे ना ती खूप महत्वाची ठरले. यावेळेस चांगला चेंडू होता परंतु रीड केलं या चेंडूला आणि सरळ फेकून दिले या चेंडूला. वाईट कॉर्नर, सीमारेषा पार. अगदी या 6 धावा आणि 6च्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर आहे. 11 रन्स होणं 11 अंकांवर. आता सिच्युएशन आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात. येणारे चेंडू इथून शिल्लक असतील तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूंमध्ये जे लक्ष असेल 35 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. 8 बॉल्स रिमेनिंग, 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप चांगला स्ट्रोक होता, एलिव्हेशन प्राप्त झाला आणि जिथून या 6 धावा स्कोर कार्डवर मिळतील. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, योग्य त्या पद्धतीचं अगदी आपण पाहू शकाल. वळण बदल ही काळाची गरज आहे आणि परिपक्वतेने अगदी जर आपण भरून असाल तर खेळाच्या माध्यमातून हे विशेष गुणधर्म असणं ही काळाची गरज आहे. हलके असं दाखवलं की फास्ट ट्रॅक गोलंदाजी हाताळतोय, तदनंतर गतीमध्ये परिवर्तन. मीडियम पेसर ही गोलंदाजी भावेश पाटीलच्या माध्यमातून वाखण्य जोगे योग्य पद्धतीची ही गती हाताळली आणि सरळ चेंडू डॉट झालेत. इनफिल्डच्या वरनं फोर्स करण्याचा हा मानस जिथे अगदी आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर रिजन मध्ये. चेंडूला उचलून फेकी केली जाईल. तोपर्यंत अगदी आपण पाहत आहे या 2 धावा परिवर्तित होत असताना आणि दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा झाला इथे समाप्त. आता आवश्यकता असेल 33 धावेंची. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 6 बॉल्स रिमेनिंग, 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक सुंदर असं सॉन्ग. गोलंदाजी भावेश याने अगदी हाताळली. जो विश्वास दर्शवला होता ना तो विश्वास परिपूर्ण अगदी सत्यामध्ये साध्य केला. म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी ही प्रत्येक क्षणात दडलेली असते. ती ओळखायची जबाबदारी ही तुमची आहे. म्हणून स्वप्न फक्त मोठी नसावी, ती सत्यात उतरवण्याची जिद्द आणि तेवढी धमक ही स्वतःच्या अंगामध्ये असावी. ड्रीम्स अलोन आर नॉट इनफ, डिटर्मिनेशन इज इनफ. या सर्व गोष्टी मायने राखतात. आता इथून स्कोर कार्ड आहे जवळजवळ 13 अंकांवर. 33 धावींची आवश्यकता आहे. म्हणजे जे विकेट गेल्या त्या विकेट गेल्यानंतर ही थोडीशी मानसिकता चेंज करावी लागते आणि आज काहीतरी गेम प्लॅन वेगळा आहे. तिरंगा तिल्लेरी या संघाचा आज नवतरुण उभारत्या सितारांना जास्तीत जास्त संधी मिळाले. तन्मय पवार याला अगदी आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. आशिष याला सुद्धा आपण पाहू शकाल वाईट कव्हर पॉईंट रिझन मध्ये तो सुद्धा स्थित आहे. घेत हॅटलासिझम एक धावपट आपण पाहत आहे. चांगल्या पद्धतीने आपल्या गावाचं नाव राज्य स्तरावर नेऊन ठेवलं तोच आशिष याला आपण पाहत आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. म्हणून कुठल्या तरी एका फलंदाजाला तग लावून राहणं ही खूप महत्वाची भूमिका होती. तग लावून राहण्यामध्ये अयशस्वी झाले आणि त्याचंच कारण सजन हरपाले फ्लॉप शो. तदनंतर उमेश भावरने परिपूर्ण नामुष्की उडावली. वीरेंद्र स्वस्तामध्ये बाद झाला. ही तिगडी होती या संघाची आणि आता हे प्रयत्न करतायत. इथून एक फटका आपण पाहू शकाल परंतु हा फटका विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकत नाही कारण की या मॅच मध्ये बराच मागे राहिलाय वाघोबा स्पोर्ट्स उसगाव संघ. शोधतायत स्वतःला. एकंदरीत धावफलक 19 अंकांवर 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. आता 27 धावींची आवश्यकता असेल
येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 3 चेंडू आणि 27 धावा. हा सामना समाप्त झाल्यानंतर त्वरित डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा संघ आपण रेडी राहायचा आहे. मॅच समाप्त होईल न होईल आपण आपला खेळाडू घेऊन आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा आणि मैदानाचा ताबा ठेवा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ऑन साइडला पळवण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग मध्ये सॉफ्ट डिसमिसल. आणखी एक विकेटचं होईल इथे पतन. फलंदाज बाद. तंबूच्या आशाला आणखी एक धक्का. अंकांवर धावफलक 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. थोडीशी नामशकी उडावले धावेंच्या बाबतीमध्ये. सुरुवातीमध्येच अगदी आपण पाहिलं की थोडंसं क्षेत्ररक्षण हे विखुरलं गेलं, म्हणून विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतला फलंदाजांनी. आतापर्यंत एक कंट्रोलयुक्त गोलंदाजी करून दाखवले. ऑन साइडला पळवलं गेलं, त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक आहेत. मयूर भुईर अगदी आपण पाहत आहे. चेंडू चुसून फेकी केली जाईल, फक्त आणि फक्त सिंगल धावी मिळेल. आणि इथून शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक या इनिंगमधील विजयाची चाहूल या ठिकाणी लागली जाते. तिरंगा तिल्लेरा संघ यंदाच्या पर्वामध्ये आई गावदेवी बसुरी आयोजित त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्याचा मान मिळवला आणि अगदी तिथून एक सुरुवात मिळाली. यंदाच्या पर्वाची थोडेसे बॅकफुटला होते, परंतु प्रत्येक संघाला एक विशेष करून एक क्वालिफिकेशनचं तिकीट हवं असतं आणि तेच अगदी मिळालं. आता आजच्या दिवसामध्ये हे डॉमिनेशन कसं असेल हे सुद्धा पाहणं योग्य. वन झाला या सामन्यामध्ये तिरंगा तिल्लेर संघ.